गावंडेंच्या आरोपांना तुम्हाला दाखवतोय। अमित शहा आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या स्फोटाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः दाखल आहेत। पोलीस कमिशनर सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। संबंधित घटनेची माहिती दिली जाते आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेचे सगळे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि अमित शहा हे आता संपूर्ण घटनेच्या संदर्भात आढावा घेतायत। स्फोटासंदर्भातली माहिती ते घेतायत। लाल किल्ला परिसरात असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेटवर गेट क्रमांक 1 च्या समोर हा स्फोट झालेला आहे। गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट झाल्याने अनेकांचा मृत्यू झालाय। 10 पेक्षा जास्त नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय, तर यासोबतच 30 पेक्षा अधिक जण जखमी आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। रुग्णालयामध्ये जात अमित शहांनी जखमींची भेट घेतली होती, विचारपूस केलेली होती आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या पोहोचलेले आहेत। पोलीस कमिशनर यांच्याकडनं ते संपूर्ण माहिती घेत आहेत। राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून केला जातोय। कोणत्या प्रकारची स्फोटकं वापरण्यात आलेली होती या संदर्भातलाही तपास केला जातोय। तर तुर्तास आता देशाचे गृहमंत्री अमित शहा या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत। स्फोटासंदर्भातला आढावा घेत आहेत। लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या समोर हा स्फोट झाला आणि या अगदी स्पॉटवर आता देशाचे गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। i20 हुंदाई कारमध्ये हा स्फोट झाला होता आणि संपूर्ण दिल्लीमध्ये त्यानंतर आता खळबळ उडालेली आहे। देशातील सर्व महत्त्वाची शहरं असतील, महत्त्वाची ठिकाणं असतील, सर्व अलर्ट मोडमध्ये आहेत। पोलिसांची गस्त वाढवण्यात आलेली आहे, कारण या स्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे हे आता यंत्रणांच्या तपासातून समोर येईलच। गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याच संदर्भातली शक्यता वर्तवलेली आहे। सध्या ते पाहणी करतायत। i20 कारमध्ये हा स्फोट झाला, त्यानंतर अनेक गाड्यांचं सुद्धा नुकसान झालेलं होतं। अनेक गाड्यांनी या स्फोटानंतर पेट घेतलेला होता, रिक्षांनी सुद्धा पेट घेतलेला होता। 10 पेक्षा अधिक नागरिकांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय, तर 30 पेक्षा अधिक जण जखमी आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। दिल्लीतील अत्यंत महत्त्वाच्या अशा या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे। लाल किल्ल्याच्या अगदी जवळच असलेलं हे ठिकाण आणि मेट्रो स्टेशनचं गेट क्रमांक 1 म्हणजे वर्दळीचं ठिकाण। आजूबाजूला पार्किंग होती, नागरिकांची ये-जा या ठिकाणी होती आणि याच ठिकाणी हा स्फोट झालेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्फोटासंदर्भातली माहिती घेतली। या घटनेचा सर्व अँगलनं तपास केला जाईल असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। LNJP हॉस्पिटलमध्ये जात त्यांनी जखमींची भेट घेतली, जखमींसोबत विचारपूस केली। तर त्यानंतर आता ते पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणावर पाहणीसाठी। खरं तर या भागातले हे मध्यवर्ती ठिकाण आहे। चांदणी चौक या ठिकाणापासून फक्त 150 मीटर अंतरावर आहे। सुप्रसिद्ध असला गुरुद्वारा शिशगंज साहिब 500 मीटरच्या अंतरावर आहे। गौरी शंकर मंदिर फक्त 150 मीटरच्या अंतरावर आहे आणि दिल्लीतील सगळ्यात महत्त्वाचं जुनं दिल्ली रेल्वे स्टेशन 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। अशा या मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या ठिकाणी हा स्फोट झाल्यानं खळबळ उडालेली आहे। संपूर्ण देशामध्ये खळबळ उडालेली आहे। तपास यंत्रणांच्या माध्यमातून आता या स्फोटाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। ही कार देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। याच कारचा वापर करण्यात आलेला होता। याच कारमध्ये स्फोटकं होती। कशा पद्धतीची, कोणत्या प्रकारची स्फोटकं होती याचा तपास आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून केला जातोय। संपूर्ण हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत।
आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वतः या ठिकाणी आढावा घेत आहेत। तर या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या, दुकानांच्या आणि गाड्यांच्या सुद्धा काचा फुटल्या, मोठा हादरा बसला। स्फोटाचे 2 आवाज आजूबाजूला ऐकू आले। लांबपर्यंत या स्फोटाचा खरं तर आवाज ऐकायला आलेला होता। स्थानिकांच्या प्रतिक्रिया देखील या संदर्भातल्या येत आहेत। स्थानिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। ज्या परिसरामध्ये हा स्फोट झाला त्या परिसरात आजूबाजूचे जे नागरिक आहेत ते भयभीत झालेले आहेत। आणि आता स्फोटाचं नेमकं कारण काय आहे, कशामुळे स्फोट झाला, याच्या मागे काही विघातक कृत्य आहेत का, काही संबंध दहशतवादी संघटनांशी याचा जोडला जातो का, याचा तपास सुद्धा आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केला जातोय। केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली की सर्व शक्यतांचा तपास केला जाईल। सगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विविध अँगलनं या स्फोटाचा तपास केला जाईल आणि त्यानंतर हे संपूर्ण सत्य समोर येणार आहे की नेमका स्फोट हा कशामुळे झाला। मात्र रहदारीच्या ठिकाणी ऐन गर्दीच्या वेळेस हा स्फोट झालेला आहे आणि या स्पॉटची पाहणी करण्यासाठी आता देशाचे गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी LNJP हॉस्पिटलमध्ये जात ज्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत त्या जखमींची विचारपूस केलेली होती, त्यांची भेट घेतलेली होती। बोपोडी जमीन